नमस्कार, मी ऋतुजा। या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। आगामी काळामध्ये होळी, धुळीवंदन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रंगपंचमी आणि रमजान या सणाच्या अनुषंगानं रोहा तालुक्यातल्या नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून सण साजरे करावेत असं आवाहन रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केलंय। या सगळ्या सणानिमित्त सायबर गुन्हे शाखा आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत। गावात येणारं प्रत्येक वाहन हे रस्त्यावरती न लावून देता व्यवस्थित रस्त्याच्या बाहेर पार्किंग करावे। नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलंय। रोहा नागरिकांना माझं असं सांगणं आहे की होळी, धुलीवंदन आणि येणारा पवित्र रमजान सण या निमित्ताने कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, अबाधित राहावी म्हणून आम्ही गावामध्ये एक रोड मार्च काढलेला होता। त्या संदर्भात इतकं सांगायचं आहे की येणारे सण गुण्यागोविंदाने एकमेकांना सहकार्य करून साजरे करायचे आहेत। त्यासाठी आम्ही हा रूट मार्च काढला। तसेच योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। रोहावासीयांना माझं आव्हान आहे की येणारे सण हे शांततेमध्ये आणि एकमेकांच्या खेळीमेळीने साजरे करावे आणि त्यासाठी आम्ही इथे त्यांच्या सेवेस सदैव तत्पर आहोत। तसेच अजून एक मला सांगायचं होतं की गावामध्ये जे येणारे वाहनं वगैरे आहेत ते रोडवर अस्ताव्यस्त उभे केलेले असतात। त्या संदर्भात पण आम्ही एक मोहीम आखलेली आहे की त्यांनी ती वाहनं जी आहेत रोडवर पार्क न करता रोडच्या बाजूला पार्क करावी, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला येण्या जाण्यासाठी व्यवस्थित होईल। बस वगैरे येतात तिथं परत थांबून राहतात, तशी अडथळा न येता इव्हन जे हॉकर्स आहेत, हॉकर सुद्धा रस्त्यावरती येतात, त्यांनाही आम्ही काल 1-2 दिवस आम्ही बोलून सांगणार आहे की मागे घ्या आणि व्यवस्थित सर्वांना येण्या जाण्यासाठी जागा करा। तरी पण जर 2 दिवस सांगून जर ऐकले नाही तर त्यांच्यावरती पुढे कारवाई करण्यात येईल। तरी नागरिकांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि नागरिकांना सहकार्य करावे आणि शांततेत आपले सण साजरे करावे। ती कुणी कुठल्या धर्माबद्दल आक्षेपार्ह जर भाष्य करत असेल तर त्यासाठी आमच्या पोलिसांची नजर एक सायबर टीम आहे, ती सुद्धा लक्ष देऊन आहे आणि त्याच्यावर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकतो।